हॅलो नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडत्यांना श्री स्वामी समर्थ। आणि खूप दिवसांनी आज व्लॉग सुरू केलाय, कारण खूप काही कारण होते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग करायला म्हणजे वेळच भेटत नव्हता। आणि आज वेळ भेटला तर चला म्हणलं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते, माझं डेली रुटीन। तर मी कसं काय म्हणजे साफसफाई करते, आता माझं आठवड्याची क्लिनिंग चालू आहे, तर मग चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी। तर मी हप्त्यात म्हणजे 15 दिवसात एक आठवड्यात तरी मी फ्रीज पूर्ण क्लीन करत असते। कारण कसं आहे, फ्रीजमध्ये आपण खाण्याच्या वस्तू ठेवत असतो आणि जास्त जर आपण फ्रीज घाण होऊन दिलं किंवा खूपच असं त्याचं खरकटं वगैरे सांडत असतं, आपण भाजी वगैरे ठेवत असतो आणि मग त्याच्यात सुद्धा झुरळ होऊ शकतात। कारण आजूबाजूने जे आपण म्हणजे मोकळं असतं, झुरळ जायला जागा लागत नाही, खूप असं कुठून पण घुसून जातात ते, आपण किती पण बंद ठेवलं तरी। म्हणून फ्रीज साफ करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण त्याच्यात खायच्या वस्तू ठेवत असतो, कधी उघडंही असतं, भाजीपाला सगळा तसाच असतो, म्हणून त्याच्यावर काही फिरू नये, काही होऊ नये, म्हणून मग फ्रीज मी क्लीन करत असते। तर मला जसा वेळ भेटला तसं मी घरातलं क्लिनिंग करत असते, कारण कसं आपलं घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि घर स्वच्छ नसलं तर पॉझिटिव्ह वाईब्ससुद्धा येत नाही आणि मला स्वतःलासुद्धा असं छान पॉझिटिव्ह वाटत नाही, म्हणून मी घर नेहमी स्वच्छ ठेवत असते आणि घरातल्या वस्तूसुद्धा नेहमी स्वच्छ ठेवत असते। कारण आता घरात छोटं बाळ आहे माझं, म्हणून मग मी जेवढं स्वच्छ असेल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते। आता हे फ्रीज बघा, मी तरी मला म्हणजे माझ्या बाळाची थोडी तब्येत बरी नव्हती, म्हणून मग खूप दिवसापासून घरात काही लक्ष दिलंच नाही, म्हणून फ्रीज थोडं खराब झालं। म्हणलं चला डायरेक्टली मस्त घासून वगैरे घेऊयात। तर मी थोडं विम जेल घेतलं घासणीवर आणि मऊ घासणी होती, मी तारेची घासणी लावलेली नाही आहे, मऊ घासणी होती आणि त्याच्यावर विम जेल वगैरे टाकलं आणि पूर्ण असं घासून घेतलं। म्हणजे कसं पूर्ण असं खरकटं वगैरे चिकट डाग लागलेले असतात, आपण स्वयंपाक करताना किती वेळेस फ्रीजला हात लावतो, तसं ते चिकट हात खूप डाग असे पॅक होऊन जातात, तर ते डागसुद्धा निघत नाही। आणि आता उन्हाळा चालू आहे, म्हणून आम्ही वरच्या याच्यावर राहतो, तर वरून जे आमच्या घराच्या पुढं जागा आहे ती पूर्ण अशी मोकळी आहे, तिथं अजून बिल्डिंग्स वगैरे झालेल्या नाहीत, म्हणून मग कसं आहे पूर्ण अशी धूळ येत असते घरात आणि ती धूळ डायरेक्टली किचनमध्ये येते, म्हणून मग खूप घाण होत असते। आणि किचनवर सुद्धा किंवा फ्रीज वगैरे ते सुद्धा खूप असं धुळधुळ होते त्याच्यावर, म्हणून मग पूर्ण फ्रीज वगैरे घासून घेतलं आणि फ्रीजसुद्धा खराब झालेलं, खूप चिकट डाग वगैरे झालेले होते। आणि म्हणजे जेव्हा आपण फ्रीज उघडलं ना, तेव्हा पण असं वाटायचं की मी कधी साफ करेल, पण किती दिवसापासून टाईमच भेटत नव्हता। तर मग चला म्हणलं साफ करूयात। आधी सगळं जे आहे घासण्यावर घासून घेतलं, एक ओला कपडा घेतला, त्याच्याने सगळं पुसून घेतलं व्यवस्थित पणे आणि त्यानंतरनं एक कोरडा कपड्याने सगळं पुसून घेतलं। माझं पूर्ण फ्रीज क्लिनिंग झालं आणि पसारा बघू शकतो तुम्ही किती खतरनाक किचनवर पसारा आहे, कारण मी फ्रीजमधलं सगळं वस्तू काढल्या, सगळं सामान काढलं। फ्रीजचे जे माझे डबे आहेत भाजीपाला भरून ठेवण्याचे, ते डबेसुद्धा मी पूर्ण रिकामे केले की जेणेकरून भाजीपाला करून आणला तर ते मस्त असं नवीन भाजीपाला भरण्यासाठी रेडी व्हायला पाहिजेत म्हणून। आणि असं पण मी भाजीपाला पूर्ण रिकामा झाला की एक डब्यातला रिकामा झाला की तो डबा लगेच धुवायला काढते, म्हणजे कसं खराब जास्त होत नाही। आणि हे मॅट मी ऑनलाईन मागवलेले, ते म्हणजे किती 3-4 वर्ष झाले मला हे मॅट मागून, मिशोवरून मी मागवलेले, पण खूप टिकले, ते खूप छान क्वालिटी आली त्यांची। मिशोवर काही काही वस्तू असं असतात की खूप छान असतात, कमी प्राईसमध्ये आपल्याला परवडेल असं असतात, काही काही असतात खराब, पण काही काही खूप आपल्याला चांगले देतात ते। तर मला हे मॅटसुद्धा खूप टिकले। हे फ्रीजचं जे आपलं भांडे असतात ते सुद्धा मी घासून काढते आणि मॅट वगैरे सुद्धा मऊ घासण्याने घासून पुसून घेते, कारण कसं मग त्याच्यावर पण चिकट डाग वगैरे लागलेले असतात, त्याच्यावरच सगळं ठेवण्यात येतं, तर त्याच्यात चिकट डाग वगैरे लागलेले असतात। आणि माझं पिल्लू जे आहे ते मध्ये मध्ये करत असतं, मी काही काम करू
करत असो किंवा काही म्हणजे काही पण करत असले ना तरी तो मध्ये येत असतो आणि त्याचं सारखं मम्मी 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 चालू असतं. इथे सॉसच्या बॉटल्स आहेत, एवढ्या मोठ्या बॉटल, पण मग ते चायनीज वगैरे ते आयटम करायला जास्त कधी घेतलेच नाही, कारण आता बाळ घरात आहे म्हणून मग केलं तर तो पण खातो, म्हणून ते चायनीज वगैरे ते जे वस्तू असतात ते मी करायचं टाळते. त्याला जेवढं हेल्दी असतं तेवढं देण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि सगळे मी भांडे वगैरे घासून घेतले, फ्रीजमधले सगळे सुकून पण घेतले. आणि उन्हाळ्याचे आपले हे असे कामं असतात ना ते लवकर होतात, कारण ऊन वगैरे असतं आणि भांडे सुकून वगैरे लगेच जातात आणि लगेच आपल्याला आवरून देता येतं. आता हे मी भांडे घासून लगेच उन्हात ठेवले आणि ते लगेच सुकले, पूर्ण घासून घेतले. त्यानंतरनं सगळे पुसून घेतले आणि जो भाजीपाला वगैरे होता तो जिथल्या तिथं ठेवून दिला आणि वस्तूसुद्धा जिथल्या तिथं ठेवून दिलं आणि फ्रीज एकदम सुंदर छान असं वाटत होतं, खूप सुटसुटीत वाटत होतं. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो किंवा काही साफसफाई करतो ना तेव्हा खूप छान वाटतं ते झालेलं बघून आणि मनालासुद्धा खूप शांती भेटते. प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं का ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि इथं भिंत वगैरे सुद्धा बघा, ही किचनची भिंत आहे माझी आणि त्याला टाईल बसवलेले आहे व्हाईट कलरचे. तर स्वयंपाक करताना खूप अशी घाण होते, ती चिकट होते आणि जो आपण तडका देतो डाळीला वगैरे भाजी वगैरे करतो त्यावेळेस जो धूर निघतो ना तो निघायला जागा नाही, कारण खिडकी काढलेली नाही आहे, दरवाजा आहे पण दरवाजा उघडला तर खूप असं वारं लागतं स्वयंपाक करताना आणि मग म्हणून मी जास्त लावूनच घेते. म्हणून मग तो धूर जो आहे तो मधल्यामध्येच राहतो आणि भिंत खूप खराब होते, म्हणून मग मी आठवड्याला भिंत वगैरे घासून घेत असते पूर्ण वरतीपर्यंत. आणि तिथं मी वाट्या ठेवलेल्या असतात जे काचा केलेल्या आहेत दोघी, तिथं ते सुद्धा मी घासून घेते, कारण कसं ते लगेच खराब होतात, त्याच्यावर धूळ बसते, वाट्यांवर धूळ बसते, म्हणून लगेच मी स्वच्छ करून घेते. कसं स्वच्छ केलं नाही तर ते खूप असं दलिंदरवाणे दिसतं आणि घरात चांगलंसुद्धा दिसत नाही. जोपर्यंत स्वच्छ करत नाही तोपर्यंत किचन असं छान सोबर वाटत नाही. आणि इथं गॅसवर मी बघा 4 जे आहे भांडे ठेवून दिले, म्हणजे तो असं फुलपात्र वगैरे जे सापडेल ते मी ठेवून दिलेलं, कारण गॅसच्या शेगडीमध्ये पाणी जातं, वरून जर भिंत धुवायला काढली तर ते पाणी पूर्ण असं खाली येतं आणि त्याच्यावर पाणी पडतं, म्हणून मग मी ते ठेवून दिलं. कारण कसं गॅस पण खराब व्हायला नको, एक काम करायला गेलं का मग दुसरं काम वाढायला नको, म्हणून सगळं काम आधीच व्यवस्थित करून घेते. आणि हा मनी प्लांट आहे आर्टिफिशियल मागवलेला मी मिशोवरून नाही, आता कुठून मागवलं ते मला आठवण नाही, पण हा सुद्धा खूप छान निघाला, यालासुद्धा बरंच 1-1.5 वर्ष झाला तो मी वापरते. छान मस्त मी किचनमध्ये लावून देते, तर खूप छान वाटतं. आता त्याची जागा म्हणजे मी आता सुकवायला तिथं ठेवलं आहे, पण मी ह्या साईडला लावते. खूप छान दिसतो तो, सगळ्यांना आवडतो आणि मलासुद्धा आवडतो पर्सनली. म्हणजे मला असं किचन डेकोरेट करायला खूप आवडतं, पण आता बाळामुळे थोडं शक्य होत नाही, पण जेवढं होतं मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं, खूप असं सुटसुटीत दिसत होतं. आणि आता हे टेबल आहे तो सुद्धा धुळीने खूप भरून जातो, आपण एक दिवस जरी पुसला नाही ना तो सुद्धा धुळीने खूप भरून जातो, म्हणून तो सुद्धा मी आता पुसून घेते. कारण कसं माझं बाळ आहे ना तिथं हात ठेवत असतं कंटिन्यू आणि त्याच्या हाताला धूळ लागली परत तेच हात तो तोंडात घालतो, म्हणून मग म्हणलं चला स्वच्छ करून घेते. आणि घरातसुद्धा असं धूळ वगैरे चांगले वाटत नाही, कारण जिथं स्वच्छता असते तिथंच आपले लक्ष्मी माता नांदत असते असं आहे, म्हणून घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जेवढं घर स्वच्छ ठेवलं, जेवढं छान ठेवलं तेवढंच आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईब्स असतात. तर ह्या कुंड्या मी म्हणजे ह्या कुंड्यासुद्धा मी मागवलेल्या तेव्हापासून ठेवल्या, त्यावेळेस झाडं लावले त्यावेळेपासून मी काही स्वच्छच केलेल्या नव्हत्या, तर त्याच्यावर सुद्धा खूप धूळ बसलेली. आणि आता उन्हाळ्याचं झाडांकडं पर्सनली खूप लक्ष द्यावं लागतं, कारण कसं उन्हाळ्यात रोज त्यांना पाणी वगैरे लागतं. बघू शकता तुम्ही किती मुरझून गेले, म्हणजे कारण हप्त्याभर मी घरीच नव्हते, म्हणून मग खूप त्यांची हालत खराब झाली. कारण पाणी टाकायला म्हणजे मी पाणी टाकलं तर म्हणजे असं टवटवीत दिसतात. मग चला म्हटलं त्यांचीसुद्धा मशागत करून घेऊयात. सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या सगळ्या पुसून घेतल्याच्यात मी आता उचलते. त्या कुंड्या आधीच्या होत्या आणि ह्या दिवाळीच्या वेळेस मी घेतलेल्या चिनी मातीच्या खूप छान आहेत त्या कुंड्या, मला खूप आवडल्या.
म्हणून मग दिवाळीच्या वेळेस मी घेतल्या खूप म्हणजे 3-4 घेतलेले मी. 250ला एक असं पडल्या होत्या त्या, पण ते थोड्या छोट्या झाल्या. थोड्या मोठ्या घेतल्या असत्या तर त्याच्यात अजून झाड छान मस्त आले असते. पण आत्तासुद्धा जे आम्ही झाडं घेतलेले शोचे म्हणजे दारापुढं म्हणजे चांगल्या वाईब्स येतात घरात तशी झाडं आणलेली आहेत. आणि ती झाड म्हणजे त्यांना थोडं मोठं कुंड असले की मग बरं पडतं, नाही तर मग ते जास्त असं खुलत नाहीत. म्हणून मग म्हटलं चला नेक्स्ट टाईम थोड्या मोठ्या घेऊयात. आणि हे झाड कोणतं आहे त्याचं नाव तर मला आठवण नाही, कारण ते नाव सांगतात आपल्याला पण मग ते नाव खूप अवघड असतात, म्हणून मग मला काही ते आठवण नाहीत. पण हे झाड असं आहे ना, त्याचं एक पान जरी पडलेलं असलं तरी ते जगून जातं. त्याच्या फांटेच्या म्हणजे रूपात ते असं येतं, म्हणजे झाडसारखं बनून जातं ते फांटेचं. म्हणजे तो फाटा जरी असा पडलेला असला तरी मी काय केलं, मग एक मोठी बादली होती त्याच्यात मस्त लावून दिलं मोकळं 2 कुंड्यांमध्ये होत्या, ते 2 कुंड्यांमधलं एकत्र केलं आणि ते असं मोठ्या बादलीत लावून दिलं. म्हणजे असं ते खुलल आणि खूप छान दिसेल मोठ्या बादलीत असं पसरून, म्हणून मग ते लावून दिलं. आणि हे पण झाडं जे घाण वगैरे झालेले होते त्याच्यातले पूर्ण काढून घेतले. सगळ्या झाडांना पाणी दिलं. जे ते झाड व्यवस्थित असं करून मस्त अशी मशागत झाडांची करून ठेवून दिली, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून झाडाकडं खूप असं लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मग झाडं मरून जातात. रोज त्यांना पाणी द्यावं लागतं किंवा झाडं जगतायत की काय ते बघावं लागतं. त्यांना खत वगैरे द्यावं लागतं, तेव्हा झाडं कुठं छान राहतात, नाही तर मग झाडं पूर्ण वाळून जातात. आणि घरात म्हणजे घरात किंवा गॅलरीत कुठं झाडं नसले तर खूप असं दलिंदरसारखं वाटतं. त्यानंतर सगळी माझी कामं केली दिवसभराची आणि संध्याकाळी मग जे शिवजयंती होती तर आम्ही शिवजयंती साजरी करायला गेलो. तर आपले इंडियन आयडलची जी विजेता आहे श्वेता दांडेकर, त्यांना आमंत्रित केलं होतं आपल्या महाराजांचे गाणं गायण्यासाठी. तर तेच आम्ही खास बघण्यासाठी गेलो होतो. खूप सुंदर पद्धतीने त्याने सादर केले गाणे, खूप छान आवाज होता त्यांचा. आणि ही माझी फ्रेंड आहे दीपा, तिचं पण चॅनल आहे, इन्स्टा अकाउंट आहे. तर चला मग बाय.